ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझं हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझा हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 30 ते 43 ही वचने. उत्पत्ती अध्याय 30 ते 43 ही वचने. मी येण्यापूर्वी आपणापाशी थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे. जिथे माझा पाय लागला तिथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे. तर आता मी स्वतःच्या घरादाराची केव्हा पाहू? लाबान म्हणाला, मी तुला काय देऊ? याकोब म्हणाला, मला काही देऊ नका. माझी केवळ एकच गोष्ट कबूल कराल, तर मी पूर्ववत आपले कळप चारीत व सांभाळीत राहीन. आज मी आपल्या सर्व कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार, कबऱ्या आणि काळ्या रंगाची मेंढरे, तसेच बकऱ्यांपैकी ठिपकेदार व कबऱ्या रंगाची बकरी वेगळी काढीन. हाच माझा मुशाहिरा. उद्या आपण माझ्या मुशाहिराचा हिशोब पाहावयास आला तर माझ्या प्रामाणिकपणाची आपणालाही साक्ष पटेल. म्हणजे बकऱ्यांपैकी जी ठिपकेदार व कबरी नाहीत व मेंढरांपैकी जी काळी नाहीत, अशी काही मजपाशी निघाली तर ती चोरीची समजा. तेव्हा लाबान म्हणाला, ठीक, तुझ्या म्हणण्याप्रमाणे का होईना. तेव्हा त्याच दिवशी बांडे व ठिपकेदार एडके, थोडा बहुत पांढरा रंग असलेल्या सर्व ठिपकेदार व कबऱ्या शेळ्या, मेंढरा आणि मेंढरांपैकी काही काळी मेंढरे ही वेगळी करून लाबानाने आपल्या पुत्राच्या हवाली केली. त्याने आपणामध्ये व याकोबामध्ये 3 मजलांचे अंतर ठेविले आणि याकोब लाबानाचे काही उरलेले कळप चारीत राहिला. मग याकोबाने हिवर, बदाम आणि अर्मोन ह्या झाडाच्या हिरव्या कोवळ्या छड्या काढिल्या व त्या सोलून पांढऱ्या पट्ट्या काढिल्या आणि त्यांच्या अंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले. त्या सोललेल्या छड्या त्याने त्या शेळ्या मेंढ्यांसमोर त्यांच्या पाणी पिण्याच्या पन्हाळात व कुंडात ठेविल्या. त्या पाणी पिण्यास येत तेव्हा फळत. त्या छड्यांसमोर शेळ्या मेंढ्यात फळत आणि त्यास बांडी, ठिपकेदार आणि कबरी अशी पोरे होत. मग याकोबाने कोकरे वेगळी केली आणि लाबानाच्या कळपात असलेल्या बांड्या व काळ्या मेंढ्यांमध्ये कळपाची तोंडे केली. त्याने आपले कळप वेगळे केले, लाबानाच्या कळपात ठेवले नाही. धष्टपुष्ट मेंढ्या फळत तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर पन्हाळात त्या तो छड्या ठेवी, यासाठी की त्यांनी त्या छड्यांच्या दरम्यान फळावे. तेव्हा निर्बळ असल्या म्हणजे त्या मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्यांच्यासमोर तो ठेवीत नसे. या प्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या व धष्टपुष्ट त्या याकोबाच्या झाल्या. अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला आणि बहुत मेंढरे, दास, दासी, उंट व गाढव ही त्याने संपादन केली. प्रभू परमेश्वर वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचला, उत्पत्ती याचा 30वा अध्याय आणि वचने 30 ते 43 या वचनापर्यंत. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की याकोबाने आपल्या भावाची फसवणूक केल्यामुळे एसावाने आपल्या भावाचे जे वैर धरले आणि तो आपल्या मनामध्ये आपला भावाचा तिरस्कार करू लागला आणि त्याला जीवे मारण्याचं त्याने ठरवलं. म्हणून त्याच्या आईने त्याला त्याचा मामा लाबान याच्याकडे पाठविले आणि तो मामाकडे असताना त्यांनी पत्नी मिळवण्यासाठी लाबानाच्या घरी सेवा चाकरी केली आणि त्याची सेवा देखील केली. आणि हे काम करत असताना लाबानाची जी संपत्ती थोडी होती ती याकोबाच्या द्वारे त्या ठिकाणी पुष्कळ अशी झालेली आहे.
कारण 30व्या वचनामध्ये याकोब या ठिकाणी म्हणतो की मी येण्यापूर्वी आपणाशी थोडे होते, हे आता बहुत पट वाढले आहे. जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले, तर मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू. आणि प्रियानो, खरोखर देवाचे जे निवडलेले लोक आहेत, या पृथ्वीतलावरती ज्या ठिकाणी जातील, ज्या ठिकाणी त्यांचा पाय लागेल, परमेश्वर ते ठिकाण आशीर्वादित करतो. आणि देवाची स्तुती असो की याकोबाच्या द्वारे लाबानाचं घराणं जे आहे आशीर्वादित झालेले आहे, त्याच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की याकोब प्रामाणिकपणे आपला मामा लाबान याकडे आपलं वेतन त्या ठिकाणी मागत आहे. आणि आम्ही पाहतो की जे काही त्यांनी मामाकडून मिळवलं, देवाने त्याच्यामध्ये देखील त्याला आशीर्वाद दिला. आज तुमचं आणि माझं जीवन अशाच प्रकारचं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या सहवासात सानिध्यामध्ये चालतो, जोपर्यंत आशीर्वाद मिळत नाही, याकोबासारखं आम्ही देवाला सोडलं नाही पाहिजे. आणि देवा खरोखर आमच्या जीवनामध्ये त्याचा मोठा आणि विपुल असा आशीर्वाद देतो. बघा, देवाचं कार्य किती महान आहे की आम्ही पाहतो की देवाने याकोबाला लाबानाच्या घरी देखील आशीर्वादित केलं. आणि म्हणून आम्ही जिथं कुठं जाऊ त्या ठिकाणी परमेश्वर आमच्या बरोबर राहतो आणि तो आम्हाला समृद्धी आणि आशीर्वाद देतो. आम्ही पाहतो की 43 वचनामध्ये की तो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे ही त्यांनी संपादन केली. तर अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद प्रियांनो राहतो. आणि म्हणून जे देवाच्या सहवासात राहतात, परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये त्याचा मोठा आणि विपुल असा आशीर्वाद देतो. तर प्रभूला धन्यवाद देऊया, त्याच्या पायापाशी जाऊया आणि प्रभूला आपलं जीवन समर्पित करूया. निश्चित देवा याकोबाच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद दिले, ते आशीर्वाद तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच्या महान कृत्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो, कारण तू खरोखर महान देव आहे. तो आमचा तारणारा देव आहे, तो आमचा सर्व समर्थ देव आहे. खरोखर देवापा, आम्ही तुला धन्यवाद देतो की तू याकोबाला देवापा पवित्र परमेश्वरा आशीर्वादित केलं, त्याच्याद्वारे त्याच्या मामाला तू आशीर्वादित केलं, त्याच्या संपत्तीमध्ये देवापा तू वाढ केली. आणि देवापा पवित्र परमेश्वरा, आम्ही पाहतो की थोड्याशा वेळामध्ये पुष्कळ अशी संपत्ती देऊन देवापा तू त्याला आशीर्वादित केलं. आज आमच्या जीवनामध्ये देवापा पवित्र परमेश्वरा अशाच प्रकारे आशीर्वाद हवे आहेत. आणि म्हणून देवापा, आम्ही जिथं कुठं जाऊ, ज्या ठिकाणी आम्ही राहू, ज्या ठिकाणी आम्ही सेवा चाकरी करू, ज्या ठिकाणी आम्ही तुझं काम करू, प्रभू देवापा पवित्र परमेश्वर, प्रत्येक मनुष्य हा देवापा तुझ्या आशीर्वादाने भरला जावा, यासाठी आम्ही देवापा तुझ्याजवळ प्रार्थना करतो. कारण देवापा तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाही, सर्व काही गोष्ट शक्य करणारा तो आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून देवापा, हे जे काम, हे कृत्य देवापा याकोबाच्या जीवनामध्ये तू केलंस, आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे देवापा समृद्धी आणि आशीर्वाद दे. आणि प्रभू देवा, तुझ्या नावाचं गौरव करून घे. धन्यवाद देतो आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तो आहे. आमेन. तूही मला न सोडता रोज सांभाळणार, मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे. अपुला जवळ स्वर्गात मला जिवंत आहे, येशू जिवंत आहे, माझा हृदय येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.